दादा मामा निघायचं ते मागच्या आठवड्यात तुझी जरा धावपळ झाली, काही गावकऱ्यांना तुला भेटायचं होतं ते राहून गेलं। आज ते तुझी वाट बघतायत, निघूया आपण। आंब्याच्या एक्सपोर्ट विषयी आतापासून काही तरतूद करता येईल का, त्या संदर्भात त्यांना खरं तर तुझ्याशी बोलायचं होतं। मागचा आठवडाभर जरा ह्या सगळ्या कामांकडे दुर्लक्षच झालं ना। गेल्या आठवड्यापासून यांच्याकडे जरा दुर्लक्षच झाले। यांनी होकार दिला तर मग ते काम पण महत्त्वाचंच असेल ना, ता करून यावं तुम्ही, मग बोलू आपण। नक्की। हो आलोच। चल। आज यांच्याशी बोलूकच हवा, त्याचा बळ दे माका सर्वेश्वरा। हाय यो दादा कसो नाही इलो अजून? तू कशाक त्याची वाट बघतोस? हाय अगो कशाक म्हणजे? तू म्हणालेस ना मी बोलते दादा सोबत? होय। हा तू बोललेस म्हणालेस म्हणून मी माझा तोंड बंद ठेवला या। हा आणि आज माका दादा जरा बरा दिसलो, कालच्या सारखो रागावलेलो नाही। श्रीनू सोबत गाववाल्यांका पण भेटूक गेलो। हा तेव्हा माका काय वाटता हीच योग्य वेळ। हा बघ आता जर निशी कॉलेजाकच जाणार नाही तर तिच्या अभ्यासाचो आणि परीक्षेचो काय प्रश्नच नाही, आणि साखर पुढं तरी उरकता येत ना। हळूहळू माझ्या हाताखाली तयार होत ना ती। उमाच्या हाताखाली तयार होईल। हा लाली माका एक सांग की निशी तुका श्रीनूची बायल म्हणून होई का तुझ्या मागे पुढे करणारी सून म्हणून होई? तसा नाही गे आहे। हे बघ असा म्हणतात की एकदा लग्न झाला ना की पोरीचा माहेर सुटता, पण माझ्या नशिबात माझा माहेर नाही सुटला। पण या घरात जेव्हापासून परत इलेला हा ना मी, तेव्हापासून माका परकेपणाच जाणवता। ह्यो परकेपणा ना नाहीसो होत या लग्नानंतर। म्हणून म्हणताय गे आहे आता दादा इला ना की त्याच्यासोबत एकदा। हा अरे दोघा इलास तुम्ही? ये ना दादा ये ये, बस बस ये ना। देतय हा पाणी देतय, नको? ठीक आहे। काय दादा झाला काय गावकऱ्यांका भेटून? हो। नाही म्हणजे काही घोंगडी जास्त वेळ भिजवून चालत नाही ना। नाही म्हणजे गावकऱ्यांचे काही प्रश्न असतील तर लवकर सोडूक होत ना, आणि ते तुझ्याशिवाय कोण सोडवणार, बरोबर ना? नाही पण खरं आहे, दादा मामा असला ना की त्यांना कसा आधार वाटतो, आणि दादा मामाकडे त्यांच्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं। मग माझो दादा आहेच प्रश्न सोडवणार हो। लाली काय बोलूच आहे का? हा दादा तर श्रीनू सकाळपासून मका चायच नाही मिळाली। उमाक सांग ना जरा चाय टाकू का? आणि हा इकडे तिकडे फिरू नकोस, हा जाऊन अभ्यासात बस। हा बरं ठीक आहे। दादा काल जा काय झाला ना ता वाईटच झाला, पण जा काय होता ना ता सगळं कशासाठी तरी होत असता, त्यातून पण काहीतरी चांगलाच घडता आणि घडणार। फक्त तुझी परवानगी व्हाई। हा कसला परवानगी?
काय चांगला घडूचा? नाही म्हणजे काय आता निशीचा कॉलेज नाही तरी बंदच झालेला हा. म्हणजे आपण कशासाठी थांबलो होतो? तिच्या परीक्षेसाठी आणि तिच्या अभ्यासासाठी. हा तर मी काय म्हणतोय, आता आपण श्रीनू आणि निशीच्या साखरपुड्याचा विषय पुढे नेऊया ना. दादा कसा हीच योग्य वेळ हा. एकदा का साखरपुडं झालं ना, निशिक सुद्धा जरा समज येईल. नाही म्हणजे पोर समजूतदार हा. पण या पाहुणीच्या नादान आत्ता जा काय केला ना तसा काय करणार नाही. एवढाच म्हणणं. नाही म्हणजे जास्त वेळ घालवूक नको ना. बघ बाकी तू म्हणशील तसा, तुझ्या शब्दाबाहेर नाही मी. हा लालिताई, जरा जास्तच घाई होता असं नाही वाटत काय? नाही म्हणजे आपण जरा पोरांका विचारून मग. लाली, तुझं म्हणणं पटतं मला, पण माका एकदा दोघांच्या पत्रिका बघून मुहूर्त ठरवू दे, मग पुढे बघू काय करायचं. आता एकदा साखरपुडा झाला ना की मग लग्नाचं मुहूर्त पण काढता येईल. दे दे माका चाय दे, चाय दे. आहे चाय घे, चाय घे. मा मी काय म्हणते, आता ना तयारी सुरू करू भाई, नाहीतर मुहूर्त निघून जायचा आणि आपण तयारीच करत बसायचो. उमा चाय एकदम फक्कड झालेली. आहे घे ना. चकली का चकली का. हे तू बरा झाला मग. निशीचं लग्न झाला की संपलाच सगळा. एका श्रीनू सोबत संसार करताना बघणं हा स्वप्नच हा माझा. पण त्याआधी निशिक स्वतःचं स्वप्न पूर्ण करू योग आहे. अहो अहो, तुम्ही कधीच चुकीचा निर्णय घेणार नाही माका माहिती आहे, पण माका असं वाटतं की आपल्या निशीचं शिक्षण थांबूक नको. त्याने केलेल्या चुकीची शिक्षा हा. पण ती आयुष्यभराची शिक्षा ठरायला नको. हो, तुम्हीच म्हणतास की एक बाई शिकली की अख्खा घर शिकता. आपल्या निशिक पण संसार करूच हा, पण त्याआधी त्याचं शिक्षण पूर्ण होगवाय. श्रीनू सारखा लाख मोलाचा जावई मिळाला आपल्यात, मग आपली निशी शिक्षणातही त्याच्या तोडीस तोड असूक वय ना. उमा, शिक्षणात माझो विरोध कधीच नव्हतो, पण पोरीनं शिक्षणाच्या नावानं विश्वासघात केला. पुन्हा त्याची पुनरावृत्ती व्हायला नको. ते परत खेळू लागला तर. अहो, पण निशीचा शेवटचा वर्ष. तुम्ही कायम शिक्षणासाठी पुढाकार घेतास आणि आता आपल्या लेखिकच शिक्षणापासून थांबवतास. तुमच्यात आणि त्या भुवनेश्वरी बाईंच्या वागण्यात काय फरक आहे सांगा. माफ करा माका, पण त्या जे बिचाऱ्या अक्षराबाबत वागतात त्याच तुम्ही आपल्या निशीबाबत वागतास. आवडलं नाही अजून?
कॉलेजला जायचं नाहीये, घरात आहे म्हणून आवरायचं नाही का? नाही दादा, असं काही नाहीये. दादा सॉरी, मला माहिती आहे माझं चुकलंय. तुम्ही मला खेळासाठी नको सांगितलं असताना माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी पाऊल उचललं. पण खरं सांगू, मला तुम्हाला सगळं सत्य सांगायचंच होतं, पण ते स्वतःला सिद्ध करून तुम्हाला माझा अभिमान वाटेल असं मला खेळायचं होतं. तुमची मान शर्मेने खाली जाईल असं मला खरंच मागायचं नव्हतं. दादा सॉरी, मला खरंच माफ कर. पण जे घडायचं होतं ते घडलंच ना. दादा माझा खरंच तो हेतू नव्हता, खरंच. आणि म्हणूनच एक गोष्ट करायची मी ठरवली आहे. हो, तुका मी पटापट रांगोळी काढूक शिकवली ना, तशीच काढ पटापट. हा तुम्ही हा आणि पटापट रंग पण भर, मी सांगितले तसे. हा हो, अगदी तुम्ही शिकवली ना तशीच रांगोळी काढते. या लवकर. पण सगळ्यांना आवडेल ना? गो, तू पटापट काम कर गो. अगो काय, घरात लग्न कार्य असताना असा रांगोळी काढूक वेळ झाला तर नवरा नवरीचं लग्न कधी लागणार आणि त्यांचा संसार कधी होणार? लग्न का? अगो तू काय ऐकतस त्याचा? रांगोळी काढ पटपट. काढते. एक्सक्यूज मी, हा? खोतांचं घर हेच आहे का? कोण वया तुमका? काय? म्हणजे कोण हवंय तुम्हाला? निशिगंधा आहे का? निशीकडे काय काम आहे तुमचा? आणि तुम्ही कोण? हा अहो, नाही म्हणजे तुमचा काय नाव गाव काहीतरी असतला ना. मी नीरज सचदेव, निशिगंधाचा फ्रेंड, मित्र समजा. अय, की निशीचा मित्र तर या काय नवीन? तुम्ही नाव काय म्हणालास तुमचा? नीरज सचदेव. हायले दिसणारच नाही तुम्ही. आणि आमच्या निशीचो मित्र कसो काय? हा आमची कॉलेजमध्ये भेट झाली होती. ती आहे का? तिच्याशी मला महत्वाचं बोलायचं. हो, मी बोलावते. गो मंजू, थांब जरा. निशी काय बाहेर यायची नाही. जा काय बोलूचा ना तर आमच्याशी बोल. मी तिची आत्या असय. हा आणि हा तुमका सांगताय, आमच्या निशीचा कोणी मित्र नाही. हा उगाच कारण काढून घराकडे फिरकायचं नाही. हा या खोतांचा घर, हा धर्मशाळा नाही. काय काम आहे तुझा? बोल लवकर. मी तुम्हाला सगळं सांगतो, फक्त तिला एकदा बोलवा ना प्लीज. हो, आता तुमका सांगितलं. लाली थांब. जागो, निश्चित बोलून हाड. बघतायच मी एका ओळखता का नाही तर. हळूहळू काय काय झालं? नाही काय नाही, मी बघते. कॉफी. निशी खरंच आता कॉलेजला जाणार नाहीये? मी बोलले यांच्याशी. त्यांना विनंती केली की निशीचं कॉलेज पुन्हा सुरू करा. खरंच? हो, नाहीतर आत्ताच ती घरी थांबू लागली तर पुढे तर. दादा तसा हीच योग्य वेळ. हा
एकदा का साखरपुडं झालं ना, निशिक सुद्धा जरा समज येईल. नाही म्हणजे जास्त वेळ घालवूक नको ना. लाली, तुझं म्हणणं पटतं मला, पण माका एकदा दोघांच्या पत्रिका बघून मुहूर्त ठरवू दे, मग पुढे बघू काय करायचं ते. काय काय झालं पुढे काय? उमाताई उमाताई उमाताई, अहो निशी कुठे आहे? निशी रूम मध्ये रूम मध्ये? अरे ते बाहेर काय चाललंय आणि ती रूम मध्ये बसून काय करतेय? थांबी बोलावते आधी तिला. मंजू काय झालं काय? उमाताई, अहो बाहेर निशीच्या कॉलेज मधला मित्र आलाय तिला भेटायला. मी बोलावते तिला. मित्र? कॉलेज मधलं? ओवी, कोण मित्र? तुला काय माहित होतं का? नाही, निशीचा असा कोणी मित्रच नाहीये. अगं मग बाहेर कोण आलंय? निशी, बाप म्हणून मला तुझं शिक्षण थांबवणं अजिबात पटत नाहीये, पण म्हणून तुला घरी बसवून ठेवण्या इतका मी जुन्या विचारांचाही नाहीये. आणि म्हणूनच मी एक गोष्ट ठरवली आहे. मला तुझ्या शिक्षणाच्या आड यायचं नाहीये. तुला तुझं शिक्षण पूर्ण करायचंय. दादा, माझ्या मनातला राग अजूनही गेलेला नाहीये निशी. खरं तर हे करणं मला खूप अवघड जाते, पण तरीही मी तुझ्यावर पुन्हा विश्वास टाकतोय. कमीत कमी यावेळी तरी त्याला तडा जाऊ देऊ नकोस. असं काहीतरी करून दाखव की जेणेकरून अभिमानाने मी परत ताठ मानेनी समाजात वावरू शकेन. यापुढे तुझी ती जबाबदारी आहे. रोज तू कॉलेजला जायचंस आणि तुझ्याबरोबर श्रीनू येत जाईल. सकाळी त्याच्याबरोबर जायचं आणि संध्याकाळी त्याच्याबरोबर परत यायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, यापुढे या घरात त्या खेळाचा विषय सुद्धा मला नको आहे. निशी निशी निशी, अगं लवकर चल, तुझा मित्र आलाय कॉलेज मध्ये तुला भेटायला. कोण कोण आले मंजू? निशीचा कॉलेजचा मित्र. गुड मॉर्निंग. हाय निशी. बसा. आपण? मी नीरज सचदेव. सचदेव? हो. दादा, यो मराठी नाही हा. हो, पण मला मराठी कळतं आणि मराठी बोलता येतं. माझे खूप सारे फ्रेंड्स मराठी आहेत, सो मी त्यांच्याकडनं शिकलोय. हो, पण म्हणजे मूळचे तुम्ही इथले नाही ना? नाही. हा, आणि म्हणता निशीचो मित्र हा. निशी, आता तूच काय तर सांग. हा, हा मित्र हा काय तुझा? हा?